गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी आईला एक गाबडी सेल्फी का फिल्फी काढतात नेमके लय आईला चांगलं दिसतंय की हे पण बरं दिसतंय हे ओ तात्या अहो काही फोटोशूट चाललंय का काय तुमचं या मंजुळाबाई या लंगडा घोडा या काय तात्या मला लंगडा घोडा म्हणताय अयो सावकाशी तर पाणी बर का बोललं जरा लोकांचा गैरसमज व्हायचा तात्या काय बोलताय चेष्टा काय म्हणता कसा फोटो कसा आलाय आलाय बाबा भारी तात्या म्हणजे तात्याच क्वालिटी नात कळत नाही मला मन येते आपली काय म्हणता तब्येत बरी आहे तुमची तब्येत पाणी एकदम ओके काय झालं क्या त्या हे आपलं पुरा सेल्फी फिल्फी काढतात ते आता तुम्हाला तसलं माहितीये का नाही काय कोणाच तरी आई आली कोणाची आई आली ती नाही का आई आली ती फोटो बिटो करतात पोरण टाकतात मोबाईल वर अहो तात्या ये आहे ते मग ते आईच की बाप नाही का बाप नाही आला या आया काय रे फोटो काढतात आणि भंगार बाया सुद्धा लय चांगले दिसतात फोटो जाऊ त्या महिलांना तेवढं सुख भेटतं स्वतःच एकदम सौंदर्य बघून सगळेच काढतात फोटो पुरुष मंडळी पण टाकतात चांगलं मग तुम्ही पण टाका तसंच फोटो लय भारी दिसतात दिसतायच तुम्ही अजून बी भारी दिसतात करायला सांगतो बरं का मी काय म्हणते पाय बरा आहे का हाय आता ठीक आहे पायाच काय करणार मला वाटलं दुखणं कमी होईल दिवसांदिवस ते वाढतच चाललंय बाकी सदाशिव बरा आहे हो सदाशिव बरे मिवनीबाई त्यांची मिवनीबाई पण बरी आहे हे आले वाटतं तुमचं ते कळालं मला चांगलं झाले ते बरं आहे का तुमचं तुझा भाऊ आलेला बरा आहे का हा हाय बरा सगळी बरी आहेत ना मला एक गोष्ट कळा ना मंजुळाबाई तुम्ही सगळं खानदानच इकडे काय गोळा करून घेऊन आलात बरं अहो तात्या गोळा नाही केलं काय झालं माहिती का आता राणीला बोलून घेतलं बरोबर मला काम घरातली होत नाहीत म्हणून तिला बोलवलं आता आईने मला फोन केला आणि मला म्हणली की एक काम करते पप्प्याला बी धाडून देते तुझ्याकडं पप्प्या बी आला म्हणून पप्प्या पण आला मग त्याला म्हणलं की आता घरात बसण्यापेक्षा आपलं ह्यांच्या बरोबर जात जा शेतामध्ये जरा चार काम शिकशील तू खरे खरे ते हे तुमचं चालू आहे का हे काय ते आपलं आबाच इथलं काम म्हणलं ते तर विचारूच नका तात्या काय झालं आबांनी मला काढून टाकले कामावरून कामावरून काढलं हा मग आपण आंदोलन करू कसलं आंदोलन म्हणजे हमारी मागे पुरी करू आता ह्याच्यात मांगे कसली तात्या म्हणजे पण काय तिला का नडी आडीच्या टायमाला तू तिथं आम्हाला मदत केली एवढी काम दाम केली आणि आता मग का काढलंय का काय कारण काय सांगितलं बिंगितलं का असेल का नाही कारण काय नाही एवढंच बोललेत तुझ्या पायाचं बाई ऑपरेशन झाले तुला काही घरातली कामं आता करायला जमत नाहीत आणि मला काही तुझा पगार द्यायला परवडत नाही त्यामुळे तू उद्यापासून काही येऊ नको असं बोलून मला कामावरनं काढलंय बघा मग अहो मंजुळाबाई तो प्रॉब्लेम नाही मग खरं कारण तुमच्या अजून ध्यानातच आलं नाही खरं कारण काय तात्या तुम्हाला सांगू का काय झाले की आबा कसा आहे बायांच्या सहवासात राहणारा माणूस आता तुम्ही आल्या कसा तुमच्या माग पुढं करत मंजुळा बरोबर आता गावात कोण आले तुमची बहीण बहीण आल्यामुळे काय झाले ते त्या राणीच्या माग पुढं करते ते राणीला नाही का मागच्या वेळेस शॉपिंगलाच काय घेऊन गेला आणि त्या फाट्यावर आणायलाच काय गेला ना आता पण राणी जेवली का खाल्ली का मुतली म्हणजे काही पण म्हणतं म्हणजे सगळं चौकशी तिथे पडली आणि मग त्याचा डाव काय चाललाय आता मंजुळा नकोशी झालेली आहे मग काय करतोय तो राणीच्या मागे पुढे करतोय राणीला जवळ येण्याचा प्रयत्न करतोय म्हणून त्यांनी तुम्हाला बाजूला काढलेलं आहे कसं आहे ना तात्या तुम्ही बोलताय ते मला एकदम पटतंय बघा कारण मी पण आहे ना 2-3 वेळेस बघितलंय आबा आहेत ना सारखे माझ्या बहिणीच्या पुढं माग करत राहतात हे आबाची एकदा तुम्ही जिरवा राव आता काय कशी जिरवावी काही कळत नाही बाबा मंजुळाबाई मी एक तुम्हाला प्लॅन सांगतो प्लॅन सांगताय हा सांगा पण माझं नाव फोडायचं नाही
आता तात्या तेवढी अक्कल आहे मला. मी काय सदाशिवराव आहे का इकडे तिकडे काही पण पचकायला? सदा एका वडापावर सगळं आपल्याला दुसऱ्याला सांगतो. मग मी आहे का तशी? ऐका काय करायचं तुम्हाला सांगतो. हा कुणी नाही ना जवळ? नाही कोण नाही. तोड इकडे करा. अहो मंजुळा बाई गैरसमज नका करू. म्हणजे कान इकडे करा म्हणायचं. कानात प्लॅन सांगतो. कसं आहे बिथाडाला सुद्धा कान असतात. त्याने ऐकलं म्हणजे कुठं व्हायला नको. तुम्हाला सांगतो ह्या बघा एक नंबर तात्या प्लॅन एक नंबर. आणि लक्षात ठेवा हा प्लॅन तुमचा एकट्याला करता येणार नाही. याच्यासाठी तुम्हाला गँग लागणार आहे. अहो माझी अख्खी गँग आहे घरामध्ये. तुमची आता गँग झालेली आहे. हा तुमच्या गँग मध्ये तुमचा भाऊ तुमची बहीण तुमचा नवरा ते सगळे सामील करा आणि तुम्ही प्लॅन करा. हा लक्षात. त्याची उद्या वाट लावली ना तर बघा उद्या नाही चांगल्या कामाला उशीर करायचा नाही. आज आता ताबडतोब लगेच घरी गेल्या गेल्या तुमची गँगला गोळा करा. त्यांना हा प्लॅन समजून सांगा. कुणी काय करायचं कुणी काय करायचं कुणी काय करायचं लगेच प्लॅन करा. आबा घरात मोकळाच बोंबलो हिंडतोय म्हणजे आजच्या करतेच बघा. एक नंबर. बरं झालं तर आता तुम्ही सांगितलं थँक्यू. नाही ह्या आब्याची चांगले जिरवायलाच पाहिजे. लय बायांच्या मागं पुढं करते. आता ह्या आब्याची मंजुळाबाई कशी जिरा देते बघा. चला त्याच्या आईला आता काळी तर टाकलेली आहे. आता फक्त लांबून मजा बघायची. चला बाई येते मी. चालले मी. अरे का एवढी घाई करते का? चला बाय बाय. अरे ऐक ना माझं काम आहे. तू जरा थांब ना. 1-2 मिनिटं थांब जरा. काय काम आहे आता? अगं बाथरूम मध्ये आहे मी. पोट बिघडले माझं. जरा थांब जरा 2 मिनिटं. लय घाई करते बाबा तू. थांबली का? हा हॅलो. हा बोला ना. परमेश्वर अहो अजून घरीच आहे. तुम्ही कुठे? हा मग फाट्यावरच थांबा मी येते. अहो आबांनी थांबून ठेवले. काहीतरी काम आहे म्हणतात. हां काय काम आहे काय माहिती. हां आणि ऐका मी सांगितलेले ऑनलाईन माझे सगळे टॉप पाहिजे ना आत्ताच्या आता. मी आल्यावर. आणि हां आज पिक्चरला पण जायचं आहे. हां नवीन आलाय पिक्चर. आई ग परमेश्वरा इठ्ठला पांडुरंगा. लई त्रास झाला ग. लई पोट बिघडले. रात्री ते बरबाट खाल्लं मटणाचं ना. फार पोट बिघडले. आणि त्यात तुझं सारखी पिरपिर. जाऊ का आबा काय एवढी घाई आहे का? कॉलेज बंद पडले का? नाही हो आबा कॉलेजला जायला उशीर होतोय. उशीर होतोय. नाही मला तुला एका महत्वाच्या विषयावर चर्चा करायची. मला तू नाराज केलंय. आई शपथ सांगतो माझं तुझ्यावर येणं खरं प्रेम होतं कमी व्हायला लागलंय. माझ्यावर तर प्रेम कमी होतंय असं काय केलं मी आबा आता? मला एक सांग. मला खरं सांगायचं खोटं बोलायचं. तू भांडणं केली का नाही? तू भांडणं का केली? हो कधी केली? कोणा संग केली? तू भांडणं केली का नाही मागच्या दिवसात काही? हो कुठे केली मी भांडणं? अगं माझ्या कानावाला म्हणून विचारतोय की तू भांडणं केली का नाही. अहो मला नाव तर सांगा कोणा संग केली मी. मग तुला इस्कटून सांगितलं पाहिजे. मला सांग बाळा तू एवढी चांगली गावातली तू सुशिक्षित कार्य करतेस. अशा आईला पाहुणे रावल्याला मारहाण करत चुकीचं आहे. मला सांग तू ती सध्याची मिवणी म्हणजे गावची पाहुणी त्या पुरीला तू मारलं का नाही? काय नाव बघ तिचं राणी. तिला तुझी जेव पाटल्या. तिला असं बोस काढलं. माझ्या कानावर गोष्ट आली. वाईट वाटलं ग. अगं अतिथी देवो भव. आपल्या गावात आलेल्या प्रत्येक पाहुण्याला आपण कसं जपलं पाहिजे. माझ्यासारखं प्रेम लावलं पाहिजे. गप्पा साहेबा तुम्ही नका सांगू तिचं मला काही. तुम्ही पण तिच्या मागं पुढं करत असता निव्वळ. तिला घ्यायला तुम्ही बस स्टँड वर गेले. मला काय माहित नाही का? मला सगळ्यांनी सांगितलंय गावातले सगळं. आता जाऊ दे. कॉलेजचं जाऊ दे. मला तुम्ही सांगा तुम्ही तिला घेऊन शॉपिंगला गेले. शॉपिंगला तिला काय घेऊन दिलं? मी म्हणते माझ्या संग चला तवा येता का तुम्ही शॉपिंगला? नाही येत. परत तिथं तुम्ही मिसळ खाऊ घातली. तिला वडापाव खाऊ घातले. पाणीपुरी खाल्ली आबा तुम्ही तिच्या संग. मी एकदा म्हणले तुम्हाला पाणीपुरी खा चांगली लागते ती पाणीपुरी. खाल्ली नाही तुम्ही? हे तर काहीच नाही आबा. मध्ये आता घट बसून गेले. नवरात्रीच्या वेळेस रगांना धुवायला पाहिजे. गोदड्यांना धुवायला पाहिजे की नाही? आपल्या गोदड्यांना किती वास लागत चाललाय. हा मग तुम्ही त्या राणीच्या गोदड्या धुवायला गेले. ते राणीच्या गोदड्या घेऊन तिच्या घरी गेले. असे डोक्यावर ठेवून फोटो व्हायरल झाले तुमच्या बल्यांवर. सोशल मीडियावर सगळे शेअर करतात एकमेकांना. हा मग नाद लावून घेतलाय असं बायांचा तुम्ही. निव्वळ येडपणा करता. बायांच्या मागं फिरताय नुसते. अख्खी
अख्खी तिची धज्जी उडून टाकली. नाव खराब करतात नुसते. आबा इकडे या. स्वतः इज्जतीचं पंचनामा करतात गावभर आणि मला बोलतात तिला का हाणली तिला का मारली. बाबा त्याच्या आईला नुसती मुसीबत बोलून घेतली होती. आपली पोरगी बाबा त्याच्या आईला सुधारलं पाहिजे बरं का. मग कस काय आपली एकदम गँग एकच नंबर. बरोबर. फुलटू गँग्स ऑफ वासापूर. म्हणजे अगं ते तिकडं राहतात ते पिक्चर गँग्स ऑफ वासापूर. हे आपली गँग गँग्स ऑफ शाना चौकडी. कसं आहे मी ठरवलं बाबा नवरा बायको आहेत आपण गावात आपली दहशत वाढली पाहिजे. बरोबर का नाही. लोक आपल्याला घाबरली पाहिजेत. मग मी काय केलं आता घरातली पण कामं होत नव्हती तर म्हणलं गावात आपल्या राणीला बोलून घ्यावं. राणी झाली की लगेच पप्पाला बोलून घेतलं. आता एक काम करते थोड्या दिवसांनी ना माझ्या आई बाबांना बी बोलून घेते. म्हणजे कसं आपली फॅमिली एकदम कंप्लीट होईल. आपला मेन डॉन. हा तू लेफ्ट हँड मी राईट हँड. हे मधलं हँड हे म्हणजे काय राहतं ते मध्ये सेंटर म्हणा. सेंटर आधारस्तंभ. आधारस्तंभ. आणि तुमचे मम्मी पप्पा तिकडून आल्यावर एक नंबर. लोक आहे ना जरा आपल्याला घाबरली पाहिजे. कसं आहे माहिती का तुमचं जे खूळ आहे ना डोक्यामध्ये खूळ घेऊन गावभर फिरताय ना तर लोक अख्ख्या घरदाराला नावं ठेवायला लागली. तुमच्यामुळे लोकांना वाटतं आमच्यात बी आकला नाही. खरंय. मग काय तर मी गावाने फिरते ना गावातून गल्ल्यांमधून तर लोक म्हणतात अयो ह्याची बायको आली होय तिला बी डोक्याचा भाग नाही. सारखी त्याला ओरडत असती सारखी त्याला मारत असती. राणी फिरती राणीला बी नाव ठेवायला लागलेत. पप्प्या फिरतोय पप्प्याला बी नाव ठेवायला आपण अक्का मला असं ऐकण्यात आलं की याच्यापेक्षा तुझी दीदी ना जी अक्का मोठी ती लय हुशार आहे. तुझ्याच बद्दल नाव निघतंय. यांचं काय करायचं. अरे पण पप्प्या ते जाऊ दे ते कोण मरू दे. तुझं बी नाही तुझं राहू दे. ऐकी अगं पण कोण म्हणते असं तुम्हाला कोण त्रास देते. अरे बाबा त्रासाचं काय सांगू. त्या आब्या डब्याने ना मी त्यांना लय मान द्यायचे बर का. आबा आबा अहो आबा अहो आबा करत त्यांच्या माग पुढं घरातली कामं करायची. त्या माणसाने मला खुशाल कामावरनं काढून टाकले. कशासाठी कशासाठी म्हणजे आता कसं आहे ना आता मला पाहायला लागले मला काम धर्म होत नाहीत. बरोबर खुशाल काढून टाकलं बाबाने मला कामावरून. काय करा सगळ्यांना त्रास देत राहतो. मला तर माझ्या सारखं माग पुढं करत असते. मग काय तर अगं अक्का काल काय झालं माहितीये का मी 2-4 दिवस पहिले गावात येणार होतो. बरोबर मला तिथं ते म्हातारं भेटलं. आता माझ्या काय ओळखीचं मला कसं म्हणते ओळख बरं मला आता मला काय माहित नेमकं. मी त्याला म्हणलं आला बाबूराव म्हणते नाही मला गेला बाबूराव माहितच नाही त्याचं नाव. एकच म्हणलं असेल माझं नाक. हे मात्र बोलला की या गावात फक्त एकच नाक धारदार आहे ते फक्त आणि फक्त माझं आणि दुसरं म्हणजे ते पण माझं. आता मला सांग हत्तीच्या पायासारखं त्याचं नाक आहे आणि स्वतःला नाक समजतोय. लय नाकाचं घमंड त्याला. ते लय डंगरंग पगार ते. दाजी मला म्हणत काय ते मला म्हणतय की हे बघा या गावात फक्त आणि फक्त नकटे सोड बायको. आता आपल्या सगळ्यांच्या आशेन तशी तो घालतोय. बरोबर आहे. काहीतरी प्लॅन करा ना आपण पण. त्याला ना त्रास द्यायचा काहीतरी चांगला प्लॅन केला पाहिजे. आणि मला काय म्हणते त्या दिवशी राणी तुझ्यासाठी मी असा करीन राणी तुझ्यासाठी मी तसा करीन सारखं बोलत असतो. मला बाई दिसली ना की ते माग जात असते त्या बाईच्या नुसतं. मायला तो माणूसच लय बायासाठी नुसता बाया दिसला चालला पण बाया दिसला म्हणून आपण आहे ना एक प्लॅन केला पाहिजे. एक चांगला प्लॅन केला पाहिजे. तुमच्या कोणाच्या डोक्यात आहे. मी सांगतो मी सांगतो. आपण ऐकून घेऊ पहिले. आपण काम करू. बायको तू ये ना संध्याकाळी भूत बनवून जा त्याच्या बंगल्याच्या बाहेर. बर तुला पाहिला ना रात्री असं दिसते वय तुम्हाला जाताना का मला भूत बनवताय. जाऊ दे किडनॅप करायचं. अरे तो काय छोटा पोरगा आहे का त्याला पोतात भरला आणि घेऊन जायला किडनॅप करायला. अक्का मला काय म्हणायचं माझ्याकडे प्लॅन आहे ना तू लय सॉलिड आहे. काय करायचं दाजींना घालायची साडी त्यांना बायचा नाद आहे ना जाऊ दे घेऊन दाजींना. मी घालतो साडी आणि बनतो बाई. अरे कुठं बर का मला हे पण आहे ना आबा लय चालू माणूस आहे. मी ऐका मी काय सांगते मला तात्यांनी ना एक प्लॅन सांगितलाय. नीट ऐका. काय करायचं माहिती का
राणी तू रस्त्याने असं जायचं हा आबा बरोबर येईल तुझ्याकडं आबा जरा जवळ आला मला माहितीये बाई दिसली की आबा चिट तुला कसं करायचे आता मी आबांच्या घरीच काम करत होते ना मी बेडरूम मध्ये गेली की आबा यायचे माग हा मग म्हणजे काय अरे बाबा बेडरूम मध्ये काम करायला गेले की बाबा आपल्या आबा झाडू बिडू मारायचे म्हणून पण बायको त्या आबाला कसं कळणार इकडे थांबली बसाव तुम्ही डोकं बरं का तुम्हाला थांबा ते शेवटीला सांगते पहिली प्लॅन ऐकून घ्या मी काय म्हणते राणी तू जायचं हा आबा बरोबर जवळ येईल हिला बघून जवळ आला की तो तुला चिटकन हात बीत धरण त्यावेळेस तू पप्या काय करायचं मोबाईल काढायचा आबाचा अरे म्हणजे मोबाईल चोरायचा प्लॅन तुम्ही काय डबे आहेत का जरा डोक्याने रिकामी मी काय सांगते ते ऐकून घ्या ना काय प्लॅन तू मोबाईल काढायचा आणि आबा हिच्या जवळ आला ना लांगचट करायला लागला की त्याचा व्हिडिओ काढायचा आणि तो व्हिडिओ जर माझ्याकडे आला मग बघ मी कशी त्या आब्या डब्याची जिरवते बायको ऐक ना हा तू समजून सांगितलं हा पण मी काय करू तुम्ही काय नका करू तुम्ही ना प्लॅनची आई माई करताल तुम्ही काय नका करू तुम्ही घरातली भांडी घासा तो आहे ना व्हिडिओ काढायचा आहे ना तो बरोबर पाप्या काढल तुम्ही अजिबात त्याच्यामध्ये करू नका काय बरं अक्का मला सांग की आबा आता बाहेर येईल कसा हा तेच ह्यांनी मग अशी ते सांगायचं राहिलं, ते विचार काम करा तुम्ही हे काम करा काय करा पांडा भाऊजीला जायचं आणि सांगायचं पांडा भाऊजी आणि 2-3 पोरं बिरा असतील ना जायचं आणि त्यांना सांगायचं की म्हणजे काय सांगायचं अहो काय बोलते ते ऐकून घ्या पुढचं बोलायला लावलंय का बोल मार नको जायचं आणि पांडा भाऊजी आणि पोरांना सांगायचं निरोप द्यायचा की राणी एकटीचे तालुक्याला तिला जायचंय मग तो बरोबर जाईल आणि तिला गाठल आणि त्यावेळेस तू तो व्हिडिओ काढायचा आणि द्यायचा तुम्ही मधी करायला जायचं नाही मोबाईल मधलं काय कळत नाही कुठली बटणं तुम्हाला दाबता येत नाही घरातल्या फॅनची बटणं माहित नाही आणि मोबाईल चालवतात आता काय त्याच्यात माझं काय चुकलं त्या दिवशी सांगत गेलो हिचा फोन घेऊन इंस्टा बघत होतो ते काय लाईव्ह का काय डायरेक्ट लाईव्ह गेला ना का पिक्चर दुनियाला दाखवून आता लाईव्ह मला काय माहिती काय राहतं समजे लोक मला म्हणायला लागले काय खाल्लं होतं काल बघा ह्यांची बुद्धी बघा दाजी तुमच्यापेक्षा माझी अक्का हुशार आहे शिका जरा बरोबर एक काम करा तुम्ही आता चला कामाला लागा जा काम करा मी पण आता बघतो पुढचा प्लॅन अजून मला करता येतोय का तुम्ही कोणाकडे जाऊ तुम्हाला काय सांगितलं कोणाकडे जायला लावले पानबाकड जा मग चला जातो मी पण जाते बंट्या मला कसं काय दिसतोय गॉगल मग आता सांगू का हा एकदम जॉनी लिव्हर अरे कोण आलं हे जॉनी लिव्हर वाजते घंटा आली बाबा काय कोणची घंटा वाजते घंटा मी घाबरलो ना म्हणलं आलं हे काय म्हणते असलं राव नवीनच पण होय पांडवाला काय थोडस आतमध्ये घेत जा राव डेर वाढल्यामुळे ना 6 पॅक बनवायचे बघ याच्या सारखे 6 पॅक बनव बरं कसा सलमान खान सारखा दिसेल का नाही गॉगल कसा दिसतोय मग आईच्या गावात पांडवा कुठून ढापला ना का माझा इथे मी म्हणलं पांडवा कस काय सुधारला ट्राय केला थोडा मग कुठे चालू होते चाललो असंच फिरतोय चाललो कडे जावं कामला दादा हरव गोविंदा खरं मी काय म्हणतो ऐका ना आपला तो आब्या कसा आहे रे कसं म्हणजे नालाय की एकदम आहे का नाही हा नालाय काय मग तुला कसं वाटतो मला तर चावटच वाटतो चावट आहे का नाही मग मला पण असं वाटते आपल्या गावात सगळ्यात भंगार माणूस कोण आहे आबे आहे का नाही त्याची एकदा तरी आपण जिरवायला पाहिजे जिरवायची जिरवाली कशी तुम्ही मला साथ देणार का तुला हा 7 का 8 दिन पण भावड्यांनो इकडची खबर जर तिकडे गेली तर तुम्हाला मारेन आणि मला बी मारेन कळलं ना आम्ही कशाला कोणाला सांगतो तसं काही होणार नाही फक्त तू सांगा मला व्यवस्थित सांगू का पण खरं प्लॅन सांगणार नाही ना नाही सांगणार काय पडलंय ऐका मी तुम्हाला काय पुढचा पूर्ण प्लॅन असं सांगणार नाहीये नीट ऐका आब्या कसला माणूस आहे असा लागाळ्या बाई दिसली का चालला दामचट बाई दिसली का चालला दामचट बरोबर त्याला लाल गोट्या होत्या लाल गोट्या ऐक ना तुम्हाला सांगतो आता मावजी मेवणी यायले
मिळून आलेले नाही का घरी आले म्हणजे मला त्याला बोलू दे. सांग तुझा प्लॅन. ती मिळून आलेली आहे. तर आता मिळूनीला आम्ही काय केलंय, तिला म्हणलं ते खालचं नाही का आपलं ते बस स्टँडच्या खालचा फाटा अंधार आहे बघ, माहिती ना तुला, तिकडच्या साईडला म्हणलं तू फक्त जाऊन थांब. कशाला? प्लॅन आहे की पुढे जाऊन थांब. आणि हे सगळं तुम्ही दोघं जाऊन सांगणार कोणाला? आब्याला जाऊन सांगणार. हा का बाबा सध्या आला होता, सध्या गाडी मागत होता, पण आम्ही काही गाडी दिली नाही. सध्याची मिळूनी एकटीच फाट्याला थांबेले. आणि ह्यो मस्त लाळ गाडी तिथपर्यंत जाणार. कळलं का? बघ तुझं हे काम आम्ही करणार, त्याच्याऐवजी आम्हाला काही नाश्ता पाण्याचा काही खर्च तुला करावा लागेल. नाश्ता पाणी काय का तुम्हाला म्हणता तिथे तुला एवढं काय? नक्की नक्की. पण आपला प्लॅन करायचा. तुझा प्लॅन झाला समजून घे. जा तू. पण खबर इकडची तिकडे जाणार नाही. 100% तुझं काम होणार. तुझा येऊ का पांडवा? पांडवा बोल की. इकडून पण पार्टी तिकडून पण पार्टी. कसं काय? कसं काय म्हणजे आता इकडून पार्टी मिळाली. आता तुम्हाला माहिती आहे आबा कसं आहे, त्याला जर बाईचं काही पण सांगितलं की तू लगेच पैसे देईल, नाश्ता देईल, सगळंच काही देईल. आपण जाऊन आहे ना त्याला म्हणायचं पैसे दे, तुला एक चांगली खबर सांगतो. राणीची सांगितली की लगेच आणि आपण अर्ध्या वाटून घेऊ. चला नमस्कार साडू, नमस्कार. काय चाललंय? लई रगड पाऊस, त्याच्या आईला आमच्याकडे महिन्याला पाऊस पडतोय. हे वाला दुष्काळ पडतोय काय त्याच्या आईला. काय 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 म्हणते मिळणी बाय, काय कुसपुसती मागून. अरे बोल की म्हणावं. हे जर थांब रे. अहो तुम्हाला येतं. अहो आमची कामगार जरा बोल द्या. हा बोल मिवणीबाई बोल. तुमच्या पाया लागू. अरे मुस्काळ फोडू तुझा. तुम्हाला एक मिनिट थांबा. तुम्हाला नाही थांबा. अरे पाय लागू. पायला तुझ्या आईची हिंदी सगळा तुझ्या धरणं हिंदी धरणं मराठी जुते खाणे की निशाणी काय उलट पालट होतं का? अहो तुम्हाला नाही हो साडू. अगं तुम्ही बाई तुला नाही ग. एक काम करा तुम्ही फोन नंबर मी तुम्हाला 15 मिनिटांनी फोन करतो. अरे गपडा. अरे तुला नाही तू गप की जरा. अरे तुम्ही नाही हो मिवणी बाई. अरे गप्पा अरे ठेव. काय फोन मध्ये एवढं आम्ही एवढं आलो आमच्यावर बोला काय ते फोन भांडगुळांनो फोन मिवणीचा होता म्हणजे महत्वाचा आहे का नाही? महत्वाचा आहे का नाही? अहो बाबा हा तुमच्याकडे एवढ्या गाड्या असताना रिक्षा पण गावा घेतली. आता काय रिक्षा बी येतं धंदा करू काय इथून तालुक्याला इथं. अरे काय झालं माहिती थोडासा पाऊस आला म्हणून म्हणत रिक्षेत इकडं थांबा म्हणून थांबलो इथं. अरे काय काय चाललंय काय तुमचं रे बिनकामाच्या नो काय चाललंय? लाली लाल केली लाली लाल क्या बात आहे मांडवा. अरे कसं आहे माहिती का टकाटक असलं ना माणसाला बरं वाटतं जरा. याला वाटतं का नाही बरं मस्त पैकी. बरं काय ऐका ना काय खबर काय? काय नाही आम्हाला थोडं भूक वगैरे लागली. तुम्हाला भूक लागली? भूका ए भूक काहीतरी. अच्छा 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 म्हणजे तुम्हाला खायची भूक लागली ती मग जाऊन खायचं ना. पैसे नसतील तुझ्याकडे काय भिकारीच तुमच्याकडे. बरं किती पैसे पाहिजे तुम्हाला? 100 रुपये द्या बस बघा ना एवढे. नक्की का? काढ तुझा ऑनलाईन फोन. बरं माझा आहे का फोन? आहे का? हा ऑनलाईन करतो निवांत खा. बरं का? हा बरं चलू का? लय काम पडलं. परत थांबा. हा आम्ही कुठल्या कामासाठी आलो तुम्हाला ते तर सांगायचंच राहिलं की. कुठल्या कामासाठी आला ते सांगा आता. ते म्हणजे काय माहिती का एक पाखरू असतं. एक पाखरू. पाखरू बरं त्या पाखराचं काय आलं? पाखराचं जाऊन शिकार करायचा असतो. शिकार? अरे बाबांनो शिकारीला बंदी आहे. अहो याला सांगता ये ना. एका वाघाची शिकार हरणीने केली. ए पाट्या अरे उलट काय बोलतो? अरे शिकारीला आता सरकारने बंदी केलेली आहे. एका हरणीची शिकार एका वाघाने असं आहे कविता ती. उलट पलट सध्या कोणी पण करो. इथं कोण हरीण कोण वाघ मला काय घेणं पडलंय? तुम्हाला 50 रुपये मी देतो. तुम्ही वडापाव खा मला जाऊ दे राव. लई काम पडलं मला. बरं तुम्हाला सांगतो वाघ आणि हरीण कोण कोण? हा 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 हे महत्वाचं. वाघ म्हणजे तुम्ही. एकमेव पंचकृषीतला वाघ. या वाघ तुला 100 रुपये. तुला 100 याला 50 देतो. हा बोल बोल. वाघ म्हणजे तुम्ही. हरीण म्हणजे राणी. राणी म्हणजे कोणती राणी आहे? अहो राणी ती साधाची मिवणी. साधाची मिवणी गावची पाहुणी. तुला पण 100 बरं का? दोघांना 100. तिचं काय झालं? 100 काय झालं? 100 चालणार नाही. मग आम्हाला 1000 रुपये देतात तेव्हाच सांगणार गोष्ट. काय खबर नामी आहे का? एकच नंबर. नक्की का? दिले
तुम्हाला 1000 रुपये दिले बरं का दिले बोला काय पटकन सांगायचं ऐका सदा मला गाडी मागत होता मी येऊन याला सोडवायला पण त्याला मी गाडी दिली नाही तेव्हा मी 1000 देतो मला माहिती हे सदा 1000 देण्यापेक्षा आबा 5000 रुपये देणार रे मी का देऊ मला काय गरज पडली का देऊ म्हणजे मी सांगतो काय काय तर सध्याची मेवणी आहे ना ती रस्त्यावर उभी आहे आता जायचंय तालुक्याला काय सांगतोय काय त्यासाठीच तो गाडी मागायला आला होता आम्ही म्हणून आम्ही दिली नाही कळलं का दिले ना आम्ही खबर आहे त्या सगळं माहित आहे त्याला आहे माहिती पण तुम्ही गाडी नेणार आहे हे माहिती नाही त्यांना बरं 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 म्हणजे सध्या गाडी तुमची दिली नाही ना नाही दिली एक काम करतो 5000 रुपये मी तुला दिले जाऊ का मी लगेच कधी दिले ते तर तुला ऑनलाईन सोडतो ना मग ऑनलाईन सोडतो जाऊ का नाही 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 आबा तसं नाही एवढी पैसे चांगली द्या, खबर नाहीतर दिली, चाबी तुम्ही देऊन काय टाकतो. पैसे द्या आम्हाला त्याच्या आईला सगळं काय उलट पालट करताय ए पांड्या रंग सांगतो नंबर हा 79 72 68 58 वा 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 हे बघ हे 500 आले का बघ 500 अजून 1 शून्य टाका अजून 1 शून्य बरं हा नीट बघ रे काय 5000 रुपये करा. जाऊ झाले झाले आले का बघ आले वा 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 आले आले आता जाऊ शकतो आता जाऊ शकतो, जाऊ शकतो. आहे पण नक्की तिथं आहे ना ते नक्की आहे तिथं तुम्ही. हा, हो, चला, जा. पाणी दिसली, जा. हा मी काय करतोय का पहिले जाऊन बघतोय पाय मग गाडी शिकार घेत आहे आलेत ना आले आले द्या मला पटके मला पण 2,500 रुपये काय गाडी मी नाही दिली म्हणून ही प्रोग्राम झालाय आपला सगळा काय ती प्लॅन दोघाच होता आपल्या असू दे की हा? गाडी माझी हो नाही नाही मला लगेच 2,500 पाहिजे एक काम तुला 500 रुपये देतो 500 देतात मी त्या आबाला जाऊन सांगून देतो नाही त्याला रुपये बाबा 2,500 बरं 2,500 देतो आणि चल हा, चला. तिकडे गेले देतो दादा तयार आहेस ना कधीचा येते की या बाबी काय माहिती आला 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 शिट्ट्यांचा आवाज कानी गबाई गरम झाली हवा आला शिट्ट्यांचा आवाज कानी गबाई गरम झाली हवा ओढ पेरूची त्वचित धरून बघतोय राहून नवा आला शिट्ट्यांचा आवाज कानी गबाई गरम झाली हवा ओढ पेरूची त्वचित धरून बघतोय राघून नवा त्याच्या वाटात विडान डोळ्यात मस्ती वळून बघतोय गाव त्याच्या वाटात विडान डोळ्यात मस्ती वळून बघतोय गाव आला या गुलाबराव सजने आला या गुलाबराव आला या गुलाबराव ग सजने आला या गुलाबराव आला या गुलाबराव ग सजने आला या गुलाबराव आला या गुलाबराव ग सजने आला या गुलाबराव राणी तुला पाहिल्यापासून कुछ कुछ होत आहे हा हे वाटतं की नाही मी शाहरुख खान आणि तू माझी काजल हा वाटतं की नाही आबा हा? मी काजल तर दिसते पण तुम्ही ना शाहरुख खान नाही हा? अमरीशपुरी दिसताय काय अमरीशपुरी दिसताय अगं मी तुझ्या एवढी सौंदर्याची खाण करतोय तुझ्या मरतोय ग राणी खरं सांगू तुला राणी राणी तू भेटल्यापासून ना माझी झोपून उडले ग अन्न खायला गोड लागत नाही भूकच लागत नाही तर अन्न काय गोड लागते राणी खरं हो ना ग राणी खरंच होठ पावे तुझेच गालत चुंबावे तुझेच तुझ्या कानातलं खरंच हे राणी राणी माझ्या मनात एक गोष्ट आलेली आहे तुला राग नसेल तर मी सांगू का बोला हे बघ आता माझ्या स्वप्नाला आई पण नाहीये स्वप्न माझी मुलगी तिला पण आई नाहीये आणि ह्या वयात मला पण कोणते जोडीदार पाहिजे तेव्हा आपण अगं मी विचार मांडतोय तुझ्या पुढं लगेच काय कशाला ओरडतेस हा अगं एवढी देखणी आहेस तू
रूपवान आहेस, सौंदर्याची खाण आहेस. हा अगं मग आपण एक दुसरे केली व्हायचं का? आता तर नको, नंतर बघू. नंतर कधी? आता येईन त्या दिवसामध्ये. हो का? राणी खरं सांगतो, काय तुझे हात फक्त चुंबन घेत राहावं असं वाटतं. काहीतरी राणी खरं सांग ना, आपण एक दुसरे कधी होईल? पुढच्या जन्मात. पुढच्या? मला मी नाही बोलणार तुमच्याशी. मग असं काय हो आबा? ह्या जन्मात का नाही? नाही पुढच्या जन्मात. ह्या जन्मात का नाही सांग ना ग मला. हा राणी मला सांग, तू कुठे चालली होतीस? मी चालले होते तालुक्याला. बरं, मग काय झालं? पण आता काय करणार, ती दाजी गेले ना गाडी आणायला, गाडीच भेटना गेली. त्या दाजीच्या कुठे राहायला लागती? त्याच्या काय गाडी आहे का, घोडे आहे? अगं माझ्याकडे आहे ना, थार आहे, माझ्याकडे हिरो होंडा आहे, ऍक्टिव्ह आहे. कुठली गाडी आणि सांग ना. अगं लगेच तुझ्यासाठी गाडी. जावा मग आणा पटकन. आणू? कोणती आणू सांग ना ग. कोणती घेऊन या, नाही तर टू व्हीलरच आणा. नक्की ना? तू वाट पाहणार ना माझी? इथंच थांबते. मग आपण जाऊया, आपण गुलाबजाम खाऊया. आलं लगेच. हे वाट बघ बरं का माझी. गाडी एकदाचा. बघ ताई, तुझा अमरेशपुरी बघ आता कशी त्याची पाणीपुरी काढतो. बघ आता तू. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या नावावर आला झोप का ग येत नाही. काय झालं? अरे हे काय होतं मध्ये गाण्याच्या मध्ये आलेला स्पीड ब्रेकर? हा तर मग ते तुम्हाला उठवायचं होतं ना, म्हणून दिलं एक ठेवून. अगं तुला दुसरं काय रूप आहे का नाही, नुसती अशी चिडचिडलेलंच राहते. अहो सदा ना कदा तुमचं डोकं नसलेलं रूप मला दिसतंय, मग मी माझं चांगलं रूप तुम्हाला दाखवणार तरी. आता डोक्याचं रूप कसं दिसेल? डोक्याचं रूप कापल्यावरचं सगळं. बरोबर आहे, म्हणूनच मी मारत असते सारखी, म्हणूनच मारते. कळलं का? डोक्याला मारत जाऊ राव. एखाद्या दिवशी हा मेंदू पडला कुठेतरी तर काय होईल? अहो लोक भंगार म्हणून घेतील आणि डायरेक्ट विकून बी येतील. कळलं का? आणि मरणाचे पैसे भेटतील त्याचे, कारण का आपण कधी वापरलेलंच नाहीये. मग अगं शाळेत वापरत होतो थोडा. हा मग काय 5 वेळा नापास झालो मी. मग म्हणून मी म्हणलं ना, आपल्याला हा कप्पा जो आहे ना तो अख्खा रिकामा आहे, त्याच्यात काही नाहीये, त्यामुळेच कळलं का? रे बाबा तू कमी मारीत जा बाबा. एखाद्या दिवशी काय मार खाता मरून जायचं होतं, तिथं तुला फोटोचं नुसतं असं बघावं लागेल, चंद्र झोपला ग बाई. ऐका ना, तुम्ही मेले ना तुमच्या छाताडावर परत मारून तुम्हाला उठवीन. कळलं का? अशी नाही तुम्हाला सहजी मरून देणार. मी काय तुम्हाला सांगितलं होतं, त्या पांडा भाऊजीकडे जा, ते सगळं तुम्ही काम केलं का? आपला जो प्लॅन ठरला होता तो तुम्ही केला? अगं गेलो होतं मी. सांगितलं, निरोप दिला? हा दिला की त्याला निरोप. मग पप्पाकडे तुम्हाला जाता येत नाही? ती पोरगी तिथं एकटी आहे, तो व्हिडिओ काढतोय, इथं येऊन खुशाल झोपलेत तुम्ही. पप्पाकडे कशाला थांबायचं मी? कशाला थांबायचं म्हणजे? पोरगी एकटी आहे, त्या अभिनीचा हात बीत धरला, तिचा कुठं नेली बिली तर काय करायचं? तुम्हाला डोक्यात आलंच नाही. मग खुशाल त्यांना दोघांना पण एकट्याला सोडून दिल त्या आब्या बरोबर. खरं बरं का? त्या आब्यानीचा पप्पाला बघितला ना तर कुत्रागत तुडवीन तो. माहितीये ना तुम्हाला तो कसा आहे? पण होय बायको, तू पप्पा व्हिडिओ काढायला गेलाय, पण त्याच्या मोबाईल मध्ये मेमरी आहे का? तुमच्या डोक्यात मेमरी आहे का? डोक्यात मेमरी आहे? जे नाही ते उगाच शंका काढताय. अगं बायको तसं नाही बायको. आता पप्पा कसा यंगस्टार आहे, फोटो काढता त्याची भरली असं मेमरी. तू पाहिलंय का? पुढे काय व्हिडिओ एक नंबर काम केलंय बघ या पोरांनी. तू म्हणत होतीस का नाही, तो असा हात लावून तसा करन, बरोबर बघतो तसाच करत होता. गाण्याला काय हात लावणार, घोड्याला काय लावणार, सावट माणूस आहे तो. मी म्हणलं ना, मला माहितीये ना, बाई दिसली दाबाची घाईच असणार, त्याच्या पलीकडे काय नाही. बायको कशी करते माहिती का? काय होते याला? तो बायको याच लग्न लावून दे. कस करता ये गायवन? तसं नाही, तो आब्या करत होता मायला. तू व्हिडिओ काढलाय ना? काढलाय दाखव मला. व्हिडिओ बघितला ना मग मला कळलं. आणि मला म्हणलं आत्ताच गाडी घेऊन येतो, तू थांब इथंच. घाला डोकं घाला त्याच्यामध्ये. मला दिसणार आहे का डोकं घातल्यावरती? अगं मला जवळून दिसत नाही. काय बघायची गरज नाही तुम्हाला, थांबा जरा, मला बघू द्या.
एक नंबर काम झालंय बघ, एक नंबर. बरोबर, त्याची ना अशीच जिरली पाहिजे. त्याला ना गावात दुसरी कोण बाई भेटली नाही त्याची जिरवणारी. आता मी त्याला सांगते मंजुळा म्हणजे काय येते. माझ्या नादीला लागतो काय, मला कामावर ना काढतो काय. राणी हात बघू, माझे हात बघू. कॉंग्रॅच्युलेशन. बरोबर आहे. ताई मला कसा म्हणत होता तू काजलवणी दिसतीस आणि मी कसा शाहरुख खान सारखा दिसतोय, अमरीश पुरी सारखा तर दिसत होता मुडदा. अगं राणी तू टेन्शन घेऊ नको. आता माझ्याकडे हा व्हिडिओ आलाय ना, नाही त्या अमरीश पुरीची पाणीपुरी केली ना तर माझं बी नाव मंजुळा नाही. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत, अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांदा चौकडी, चांदा चौकडी.